पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खरं तर पनवेल बस आगार हे महाराष्ट्रातल्या प्रमुख बस आगारांपैकी एक आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही या सगळ्या पनवेलला कोकणाचं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार मानतो, त्याच पद्धतीनं या पनवेल बस डेपोचं महत्त्वही खूप वेगळं आहे। आज या ठिकाणी 5 नवीन बसेसचं लोकार्पण या ठिकाणी आम्ही करू शकलो आणि त्या माध्यमातून नागरिकांना, प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या 5 नवीन गाड्या आज लोकार्पित झालेल्या आहेत। आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या या गाड्या म्हणजे एकीकडे कोकणातला एक पल्ला आणि दुसरीकडे जळगावसारख्या दूर पल्ल्याच्या भागापर्यंत ह्या बसगाड्या धावू शकतील, अशा प्रकारची ही सगळी रचना आहे। आणि त्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार सातत्याने काही ना काही उपाययोजना करत असते। बस डेपोच्या माध्यमातून ती सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि या ठिकाणी जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेली ही खरं तर लाल परी आहे। आणि त्यामुळे जेव्हा काही दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, आता तर बदलत्या काळामध्ये अनेक सुविधा उपलब्ध होतात, तरीसुद्धा जनसामान्यांच्या हक्काचं प्रवासाचं साधन म्हणून आजही या लाल परीला मान्यता आहे। आणि त्यामुळे ही ST ह्याचं सगळं स्वरूप जे आहे ते अजून वाढलं पाहिजे, बहरलं पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे। देवाभाऊंचं सरकार यात चांगलं काम करतं आहे। परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी यात चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळे आज या बसेसचं लोकार्पण आम्ही या ठिकाणी करतो आहे। त्याचबरोबरीनं हा जो पनवेल बस डेपोचा आमचा रखडलेला अनेक वर्षाचा प्रश्न आहे, तो सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठीचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यामुळे या विषयाची मांडणी आम्ही आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा केली, त्या विषयाची चर्चा घडवून आणलेली आहे। आत्ता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबरच्या विशेष बैठकीतसुद्धा या विषयाची आम्ही चर्चा केलेली आहे। आणि त्यामुळे ज्या ज्या अडचणीचे ह्यात विषय अडकलेले आहेत ते तात्काळ आता या पुढच्या कालावधीमध्ये मार्गी आम्ही लावू आणि लवकरात लवकर हा एक सुसज्ज डेपो पनवेलकरांसाठी आणि खरं तर महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आम्ही खुला करून देऊ।